हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर एक दिवसाच्या सुट्टीनंतर आपण पुनश्च आपलं ब्लॉगिंग चालू करतोय, कारण की काल जास्त काही टास्क नव्हता आणि काल थोडंसं आपल्याला इंस्टाग्रामसाठी शूट होता, ते करायचं होता. ते करून झाल्यानंतर आज पुन्हा एकदा आपण चालू करतोय ब्लॉगिंग. आणि आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहे आपण जे आपण स्लरी करतो त्या स्लरीच्या वरती जे छत असतं ते खराब झालेलं आहे, कारण की याच्या आधी आपण जिथं म्हशी बांधत होतो आपल्या, पण ते त्यांच्यावरचं छत आहे ते आता कुजून गेले, त्याच्यामुळे ऊन पडते आणि स्लरीला ऊन चालत नाही जिथं प्रोसेस होती त्याची. त्यासाठी आपल्याला सावली करायची आहे. तर तिथं बघू शकताय तुरी तोडण्याचं काम चालू आहे, जे हार्वेस्ट झालेलं आहे त्याची पुढं. तर आता बघूया जरा कोणाला बहीकडून माहिती घेऊया आणि बाकी काय प्रोसेस आहे पण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर काहीच बघू शकताय समोर. मला बाई काय आज वेगळं टास्क दिसतं, काय चालू आहे? ते तुरटा नेऊन शेड आपलं स्लरी केलेलं आहे, त्यावर ऊन पडाले, हे टाकून त्याच्यावर ते शेड नाही टाकायचं आहे. बरं बरं, म्हणजे स्लरीला ऊन चालत नाही का त्या प्रोसेस होताना? ऊन असल्यामुळे बॅक्टेरिया वगैरे मरते ती. हां हां, त्यासाठी मला सावली करायची केली होती सावली. हां हां, खराब झालेली आता. तर बघू शकता काही हे तुरीचं पीक होतं जे की हार्वेस्ट झालेलं आहे. हार्वेस्ट झाल्यानंतर हे खाली त्याचं बोडं आणि ते असं उरून जातं, तर ते आपण तोडून घेतो आणि नंतर आपल्या तिथं जे स्लरीचा टँक आहे त्याच्यावरती सावली करणार आहे. तर तिथून तोडायचं काम चालू आहे आणि इथं आणून टाकायचं काम चालू आहे ह्याच्यावरती, जे की सध्या साईडला ठेवलं आहे. त्याला व्यवस्थित बांधून ह्याच्यावरती टाकायचं आहे, जे की हे बघू शकता तुम्ही. आपण लास्ट टाईम म्हणजे गेल्या वर्षी हे करून घेतलं होतं जनावरासाठी, पण आपण जनावरं तिकडे शिफ्ट केली आणि तिथं त्यांना चांगला निवारा केला आणि त्याच्यामध्ये आपण बांधतोय. आणि हे आहे ते रिकामं होतं, त्यासाठी आपण इथं स्लरी तयार करतोय आता. आणि स्लरी पण बघू शकता तयार होते चांगली. ह्याला दिवसातून 2 वेळा मिक्स करावं लागतं चांगलं. हे असं फिरवल्यानंतर खाली मिक्स होतं आणि तिकडून तसंच आपण त्या पाईप वाटे आपल्या त्या ड्रममध्ये सोडतो आणि ड्रममध्ये मोटर सोडलेली आहे, तिथून तसंच आपल्या फिल्टरकडे जातं आणि फिल्टरमधून ज्या प्लॉटला नीड असेल तिकडं आपण सोडतो. तर हे जे बघतं आता खराब झालेलं आहे, पूर्ण कुजून गेलेलं आहे, जे की तुम्हाला दिसत असेल. तुटून पडते असं आणि ह्याच्यावरती घाण पण पडते आणि ऊन पण पडते. ते ऊन नको आपल्याला, त्यासाठी इकडं बघू शकता हे आपण घेतलेलं आहे तुराट्या, ते ह्याच्यावरती आपण टाकून घेणार आहे. ते आता पूर्णपणे ते खराब झालेलं आहे, त्याच्यामुळं हे बदलायची वेळ आली आपल्याला. बाकी पत्रा आपण टाकला असता, पण उगीच खर्च करण्यात काय अर्थ नाही. कॉस्ट कटिंग जिथं करता येईल तिथं केलीच पाहिजे. त्यासाठी हे जे तोराटे आहेत असं इथे वाया जाणार आहे, ते जाळून टाकले असते, मग ते आपण त्याचा यूज ह्याच्यावरती करतोय. साधारणतः 1-1.5 वर्ष ते जातात चांगल्या, काय होत नाही त्याला. आणि त्याच्यावरती आपण हिरवं कापड जे असतं जे तुम्हाला समोर दिसतंय ते आपण ह्याच्यावरती टाकून घेणार आहे. त्याच्यामुळे ते जास्त दिवस टिकेल आणि सावली आहे ती दाट पडेल आणि जी स्लरी आहे ती चांगल्या पद्धतीने तयार होईल. कारण की ते जर झाकलं नाही तर उन्हाने त्यातले बॅक्टेरिया असतात ते खराब होतात, मरतात. त्याच्यामुळे आपल्याला सावली करून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने तुराट्या आणल्या जातात, त्यानंतर तिथं टाकतात ते. तर काहीच हे जे आहे ते तुम्ही तूर डाळ खाता त्याचं झाड आहे थोडक्यात. ते हार्वेस्ट झाल्यानंतर अशा पद्धतीने खाली शिल्लक राहतं, जे शेंगा असतात त्या काढून घेतल्या जातात कापून, बघू शकता तुम्ही इथं. तर ते नंतर त्याच्या खालचं जे शिल्लक राहतं झाड ते आपण वापरतोय सावली करण्यासाठी, कारण की असे वेस्टेजच आहे आता. बाकी जास्त काही कामं नाही आहेत. आंबे फवारून घेतले सकाळी आपण आणि त्याच्यानंतर हे काम चालू झाले. तर बघू आता कशा पद्धतीने होतंय काय. तर बघू शकता फळ किती लागलेलं आहे चिक्कूला. योग्य तुम्ही मॅनेजमेंट असेल, पाणी असेल, खत असेल तर झाडंही त्याच प्रमाणात आपल्याला उत्पादन देतात. जसं की आता आंबे बघू शकता तुम्ही, त्याला योग्य स्प्रे चालू आहे आणि त्याच्यामुळं आता जे आंबे आहेत ते टिकत आहेत. बाकी जे असं असतात ते गळून जातात, ते आपल्याला लगेच कळतं, ते पिवळे पडलेले असतात. आणि जास्तही काय उपयोग नाही, कारण की प्रमाणात असेल तर प्रत्येक आंबे साईज योग्य होते. त्याच्यामुळं जेवढं आपल्याला क्वांटिटी मापात ठेवता येईल तेवढं क्वालिटी त्याची चांगली निघते. आणि हे बघू शकताय हे जे पिवळं झालेलं दिसतं तुम्हाला, हे टिकतच नाही, गळून पडतं हात लावलं की बघू शकता. आणि जे हिरवे आहेत ते हिरवे टिकून राहतात मग शेवटपर्यंत. काहीच बघू शकताय
कापणं अजून कंटिन्यूच आहे आणि किती एरिया रिकामा झाला तुम्ही बघू शकता. हे आपल्याला फक्त स्लरी पुरतं मर्यादित न ठेवता बाकीचे जे पत्र्याचे शेड आहेत त्याच्यावरती आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे. कारण की आत्ता आपल्या इकडे उन्हाची तीव्रता असते ते भरपूर असते आणि टेम्परेचर जास्त जातं. मग थोडंफार उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी आपण हे जुगाड करत आहे. तर बाकी काय आज फवारणी वगैरे द्राक्षावरती म्हणा बाकी कशावरती फवारणी नव्हती त्याच्यामुळे हे टास्क आपण हातात घेतलं. तर चांगल्या पद्धतीने बघू शकता तुम्ही तोडलेलं आहे सर्व आणि असे ढिगारे करतात आणि नंतर लेबरद्वारे आपण आपल्या एका तिथं ठिकाणी स्लरीच्या टँक शेजारी आपण एकत्र करतो. तर ते आपण बघूया कशा पद्धतीने एकत्र करतात आणि ते येते 1-2 दिवसामध्ये आपण त्याच्यावरती सावली करून घेणार आहे. त्याच्यानं तुम्हाला म्हटलं तसं उन्हाची तीव्रता आहे ती कमी होईल. तर बघू आता. तर बाकी इकडं बघू शकताय हे जे आपण आंब्याची झाडं लावून घेतलेली आहेत ते किती चांगल्या पद्धतीने त्याला आंबा आलेले आहेत. कारण की आपण ह्याची काळजी घेतलेली आहे. म्हणजे ह्याला फवारणी असेल मोहर आल्यानंतर आंबे टिकण्यासाठी असेल हे बेसिक फवारण्या करून घेतलेल्या आहेत. आणि पाणी जर ह्याला कंटिन्यू असतेच ह्या झाडाला तेवढं कंटिन्यू असते बाकी झाडांना मग आपण जसं निड आहे तसं सोडतो. बाकी थोडंसं महाग पुढं आहे बघू शकता. बाकी 80-90% एकसारखं आहे तूर. बाकी थोडंसं असं छोटं मोठं आहे ते मॅच होईलच आता हे त्या काही दिवसांची वाढ झाल्यानंतर. तर हे झाडं बघितलं तर असं का दिसतंय कारण की हे झाड वाऱ्यामध्ये पडलं होतं वाळून गेलं होतं पण त्याला नंतर आपण पुनर्जीवित केलेलं आहे. जे की खड्डा खांदून त्याला आपण आधार दिला होता थोडासा. त्याच्यानंतर बघू शकता चांगलं फुटलेलं आहे आणि याला मोहरसुद्धा आलेला आहे आता जे की तुम्हाला इकडं ह्या साईडला दिसत असेल. वरती बघू शकता तुम्ही इथं जे की पडलं होतं पण आता चांगल्या पद्धतीने फुटलं आणि त्याला आंबे पण लागतात. तर एक झाड आपलं वाचलं बाकीमध्ये एक खराब झालं होतं तिथं आपण चिक्कूचं लावलं. तर इकडं बघितलं तर तुम्हाला दिसून जाईल जे आपण तोराटा तोडून आणतोय ते आपण अशा पद्धतीने इथं एकत्र करतोय जे की आपल्याला ह्याच्यावरती टाकून घ्यायच्यात. ते आपण इथे 1-2 दिवसामध्ये टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने बांधून आणलं जातं आणि त्याच्यानंतर ते आपण त्याच्यावरची टाकतो आणि त्याला आपण नंतर वरून बांधतो कारण वारं बिरं आलं तर उडून जाऊ नये. तर बाकी दूध काढायची प्रोसेस चालू झालेले आहेत. जनावर आहेत ते चरून आलेले आहेत आणि आपली फेवरेट गाई कशी बघताय बघा तुम्ही. तर बाकी राजेभाऊ आहेत आपले दूध काढतात म्हशीचं आणि न्यू बॉर्न बघू शकता त्याच्या आईसोबत. बाकी इकडे स्लरीचा टँक आहे. ह्याला दिवसातून 1-2 वेळा आपल्याला असं मिक्स करावं लागतं जे की तुम्ही बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये. आज काही जास्त काम झालेलं नाही त्याच्यामुळे डिरेक्टली येऊन आपण एडिटिंगचं काम आहे ते करत बसलो. प्लस थोडंसं मी तुम्हाला दाखवू शकतो इथं पॉईंट्स काढलेले आहेत आणि बाकी बुक रिडिंग चालू आहे. इन्फॉर्मेशन गोळा करायला चालू आहे. ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजेलच. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा आणि तुमचे काय मत आहे ते कमेंट सेक्शनमध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही कळवू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.